मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। दादरच्या कबूतरखान्यावर अखेर महानगरपालिकेने कारवाई सुरू केलेली आहे। कबूतरखान्याची लोखंडी शेड काढण्याचं काम सुरू झालंय। परिसरातील लोकांना त्रास होत असल्यानं हा कबूतरखाना हटवण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे ही कारवाई सुरू झाली। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी संजय गडदे तिथे आहेत। संजय, या कबूतरखान्याविषयी स्थानिकांनी तक्रार देखील केली होती आणि अखेर आता कारवाई सुरू झालेली आहे, अधिक काय माहिती? गिरीश, नक्कीच राज्य सरकारने कबूतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पर्यावरणप्रेमी जे आहेत त्यांच्याकडून सरकारच्या निर्णयाला विरोध झाला होता। मात्र महापालिकेने काही दिवसापूर्वीच या ठिकाणी असणारे जे काही एक रूम होती ती देखील या ठिकाणी तोडून त्याच्यावर कारवाई केली होती आणि त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील खंडित केलेला आहे आणि त्या ठिकाणी असणारी दाण्याची पोती देखील महापालिकेकडून जप्त करण्यात आली होती। काल रात्री या ठिकाणी महापालिकेकडून जे आहे ते शेड टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, मात्र पर्यावरणप्रेमी संघटनाकडून त्याला विरोध झाला होता। मात्र या ठिकाणी कबूतरखाना हटवावा या ठिकाणची जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि यानंतर आता महापालिका देखील या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जे लोखंडी शेड होतं ते देखील आता काढलेलं आहे आणि बांबू या ठिकाणी आता बांधण्यात आलेले आहेत आणि बांबूला पूर्ण बांधून झाल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नक्की संजय, आता महानगरपालिकेने कारवाई सुरू केली, त्यामुळे स्थानिकांना मोठा हा दिलासा आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। दादरच्या प्रसिद्ध कबूतरखान्याचा त्रास होत होता स्थानिकांना आणि त्यामुळे आता महानगरपालिकेने तिथं लोखंडी शेड देखील काढलेला आहे। कबूतरखान्यावर कारवाई सुरू झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।